एखादा दोन नाही का आपल्या इथं देश असतात त्या पद्धतीने मानक 1 मानक 2 मानक असे पूर्ण 128 पर्यंत असतात आणि एक मानकाला आपण क्लिक केलं टच करायचं का तुमचं जास्त बसून मोबाईल असतील मोबाईलवर सुद्धा होऊ शकतो काम मी माझं काम मोबाईलवरूनच केलेले रजिस्ट्रेशन पण हे गुगल ड्राईव्ह लिंक वगैरे तयार करताना थोडासा गोंधळ होतो कारण मोबाईलमध्ये सगळे होम पेज जेवढे ऑप्शन आहेत ते येत नाही शक्यतो आपल्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉप वापरलं तर बेटर मग आपली शाळा लॉग इन केले सर शाळेचं नाव टाकला खाते तयार केला ओपन झाला पहिला मानक ओपन केला आपण ते ओपन केल्यानंतर तिथं प्रश्न येतो वरती काय प्रश्न येतो तिथं डेमो दिलेले पहा मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहेत हा एक प्रश्न मानक मध्ये पान क्रमांक आला तुम्ही 111 आता आपण लॉगिन मध्ये गेलो खाते तयार करण्यामध्ये बरोबर खाते तयार करायला लॉगिन झाला आपल्या शाळेची मग आपल्या शाळेमध्ये पहिलं मानक भरायचे आहेत मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि संदर्भ साहित्याशी परिचित आहेत मग ही प्रश्न आहे मग या प्रश्नाला अनुसार 4 स्तर आहेत पहिला स्तर आहे प्रारंभिक प्रगतशील प्रगत आणि प्रवीण पहिल्या स्तराला 1 गुण घ्यायचं दुसऱ्या स्तराला 2 तिसऱ्याला 3 चौथ्याला 4 मग सर 4 घ्यायचं का नाही 4 पैकी तुमच्याकडे जो पुरावा असतील त्याला तुम्ही एकालाच काय करायचं सिलेक्ट करायचं आणि त्या संदर्भित असणारा जो पुरावा आहे तो गुगल ड्राईव्हला टाकून तिथं पीडीएफ टाकून तिथं लिंक तयार करायची गुगल ड्राईव्ह आपल्या याच्यामध्ये ऑप्शन आहे बघा मोबाईल मध्ये आणि लॅपटॉप मध्ये नसेल तर ते इन्स्टॉल करून घ्या आणि आपल्या लॅपटॉपला शक्यतो आपली जीमेल अकाउंट जोडा आणि गुगल ड्राईव्हची ऍप घ्यायची गरज नाही मग गुगल ड्राईव्ह आपल्या जीमेल अकाउंट आपल्या लॅपटॉपला जोडलं की आणि असा आयकॉन येतो 9 डॉटचा तिथं क्लिक केलं की ते सगळे डाटा ओपन होतो त्यात गुगल ड्राईव्ह त्रिकोण आकाराचा असतो मग तिथे गेले की आपण त्याप्रमाणे करू शकतो सगळ्यात बेस्ट लॅपटॉप इन यूज ओके म्हणजे काय केलं आपण शाळेचं खाते लॉग इन केला माझी शाळा ओपन झाली साखरे वस्ती मग त्याच्यामध्ये मानके सगळे आहेत हिरव्या रंगाचे 1 ते 128 पासून सगळे असणार 1 नंबर मानकेला क्लिक केला परत त्यात ओपन होतो विंडो ओपन झालं परत 4 मानके ओके त्या 4 मानकेमध्ये कोणती आहे समजपूर्वक वाचन करा कारण आपल्याला पुरावे जोडायचे आहेत पुरावा कुठली पण जोडू नका कुठल्या शाळेत पण जोडू नका माझ्या शाळेत परत मागणे तर तुझ्या शाळेचं काढतो आणि मुख्यमंत्री जोडून दिलो इथं तसं चालत नाही कारण या स्टॅटचं गुणांकन स्वयं गुणांकन आणि बाह्य मूल्यांकन कार्यप्रणाली होणार आहे खूप दक्षता घेणं गरजेचं आहे जे आपल्या शाळेमध्ये ऍज इट इज पुरावा आहे तोच जोडावे विनंती तुम्हाला उगाच मार्ग वाढवण्याच्या नादात काहीच करू नका शक्यतो करूच नका तसं ऍज इट इज करा आणि याच्यामध्ये जरी तफावत आढळून आल्यास संबंधित मुख्याध्यापक जबाबदार आहे तफावत किती पाहिजे 10 ते 15% जीआर मध्ये आहे जीआर सांगतो मी नाही सांगत जीआर 10 ते 15% तलावाच्या सरांनी भरले म्हणून चला त्यांच्यासारखं मी कॉम्प्युटर टेस्ट करत गेलो माझी शाळा 1 ते 4 तुमची शाळा 1 ते 10 असेल तर ते दाखवत नाही मग इथं प्राथमिक जे असतील 1ली ते 4थीची शाळा जे असतील त्याच्यामध्ये बहुतांश मानके जवळजवळ 23 मानके आहेत त्यांना लागू नाही मग पुरावे जोडायचे का त्यांनी लागू नाही ना मग नाहीच लागू नाहीला क्लिक करायचं मानके नंबर 4 समजा स्टेप 1 आहे एक मानके याच्याकडे लागू नाही म्हणजे मी स्वतः लिहून टाकले काल मग लागू नाही मानके कोणालाही 1 ते 4 साठी आहे 4 10 11 12 13 14 15 16 26 30 31 32 33 34 35 36 67 65 64 63 63 74 आणि 92 ह्या सगळे मार्के 1 ते 4 ला लागू आहेत त्यांनी बिनधास्त लागून सिलेक्ट करायचं पुरावे न जोडता सबमिट म्हणा मग तुमच्या 128 मध्ये कमीत कमी 23 मार्के तुमचं ऑलरेडी भरलेले शासनाला दिसते बाबा ह्याचं काम झालं 10 काय केलं मी माझ्या शाळेचं ओपन केलं लागू नाही जे आहे ते पहिलं काढले मी मुद्दा
करत करत गेलो, सगळे मुद्दा मी काय केला, सबमिट केलं. आता माझ्या शाळेचे किमान 10 टक्के, याचा अर्थ सगळ्या शाळांनी सुरुवात केली. ज्यांनी शाळा रजिस्ट्रेशन केलेले नाही त्यांनी आज या परवा तरी ते रजिस्ट्रेशन करून ठेवा. ही प्रक्रिया चालत राहणार आहे. मग अशा पद्धतीने एक मानांकन केला, त्याला पुरावे कागद जोडायचं आणि सबमिट म्हणायचं. पुरावे जोडल्याशिवाय दुसरा मानांकन तुम्हाला जाता येते, पण ते वर्क होत नाही, तो पेंडिंग मध्ये राहतो. मग 2 नंबर मार्केट मी ओपन केला, जे काय असेल ते प्रश्न वाचले मी आणि त्याला पुरावे जोडले. माझ्याकडे पुरावे नाही, आता काय करायचं. मागे जा बटन आहे, त्याला क्लिक करायचं, मागे जातो. परत तिसरी मार्के घ्या, चौथी घ्या. अशा करत 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 किती भरायचे आपल्याला, कारण 128 भरायचे आहे. मग 128 ला 128 पुरावे जोडायचे. 1 जोडा चालेल, 10 जोडा चालेल. पायाभूत सुविधा, माझ्याकडे वर्गखोल्या आहेत, पाण्याची टाकी आहेत, जे आहेत ते मी तेच देणार ना. तुमच्याकडे फिल्टर आहे, तुम्ही फिल्टर देऊ शकता. पाणी सुविधा, भिंत आहे, त्यांचे कंपाऊंड तुम्ही देऊ शकता. पण माझ्याकडे जाळायचं आहे, त्याचा फोटो काढा ना आणि थोडं पुरावे. मग आता जी शाळा डोळ्यासमोर ठेवून जे सुविधा आहे, जो मूल्यांकन आहे, जो कागदोपत्र लेखाजोखा आहे, मीटिंग म्हणा, मुख्याध्यापकांचं वर्ग आयोजन, चर्चासत्र, तुमचे जे सगळे रेकॉर्ड आहेत ते व्यवस्थित क्लिअर कट असून त्याचा फोटो काढा आणि ते फोटो द्या, त्याला पुरावे जोडले. पुरावे जोडल्याशिवाय तुमचं काम पूर्णच होत नाही, ते ऍक्सेप्टच करत नाही. आणि त्या लिंकला सॉरी हे ज्यावेळेला आपण शाळा ओपन करतो तिथं लिंकच मागतो, पण ती लिंक तयार कशी करायची हे गुगल ड्राईव्हला करायची. एक उदाहरण मी सांगतो. माझ्या शाळेचा जो पहिला मुद्दा आहे NEP संदर्भात शिक्षकांना माहिती आहे. मी काय केलं, त्याचं पुरावा काय जोडायचं, सिंपल लॉजिक आहे. मुख्याध्यापक बसतात खुर्चीवर, टेबलवर पुस्तक द्यायचं, ते फोटो द्यायला असं शिक्षकांना त्याचा फोटो काढायचं. चर्चासत्र सुरू झाली NEP ची, त्या टाकून झालं पुरावा. माझं एक पुरावाचं काय करायचं, फोटो काढला मी, त्याचा कमी KB मध्ये PDF बनवला, स्कॅन कॅनर म्हणून घ्या, डायरेक्ट PDF होतो. फोटो काढले डायरेक्ट PDF तयार होतो. तो PDF काय करायचं, गुगल ड्राईव्हला एक फोल्डर तयार करायचा. बघा, गुगल ड्राईव्ह ओपन करायचं, डाव्या बाजूला वरच्या लाईनला न्यू फोल्डर म्हणून आहे, न्यू फोल्डर क्लिक करायचं. तिथं रिनेम येतो, नाव टाका, स्पॅम 2025. ते फोल्डर ओपन केला. मी जे तयार केलेला जो फोल्डर आहे मानक क्रमांक 1, बघा मी काय म्हणतो सर, पुरावा कसं अगोदर कसं करायचं, रॉ मटेरियल जो लागणारा जो मटेरियल आहे तो तयार करायचा आपण. ते तयार केल्याशिवाय तुम्ही कामाला सुरुवात करू नका. एखाद्या वाघाच्या शिकाराला जायचं, आपल्या उंदराच्या शिकार जाण्यासाठी वाघाची तयारी ठेवावं लागतं. एखादा उंदरी पकडताना एका समोर वाघाला काय करणार. मग ज्यावेळी आपण हे काम करत असताना सगळ्या गोष्टी अगोदर आपल्याकडे आहे का ते बघा. किमान रोज 2-2 भरा, 4-4 भरा, 10-10 भरा. त्याला कालावधी अजून वाढणारच आहे, काही प्रश्नच नाही. मग गुगल ड्राईव्हला न्यू फोल्डरमध्ये ते टाकला. आपला जो फोल्डर फोटो बनवलाय त्या ठिकाणी टाकले आणि गुगलला काय म्हणतो, कॉपी टू शेअर लिंक म्हणून येतो गुगल ड्राईव्ह मध्ये. ज्यावेळी फोल्डर बनवतो तो फोल्डर ओपन करायचा, उजव्या बाजूला वरच्या 3 टिपला क्लिक करायचं. तिथं शेअर आणि शेअर डॉक्युमेंट आहे, शेअर डॉक्युमेंटला ओपन करायचं आणि शेअर टू क्रिएशन लिंक असं काय करेल, मला शब्दशः माहित नाही. त्याला 2 नंबरच्या क्लिक करायचा. आता कॉपी टू लिंक डायरेक्ट तयार होतो आणि तो गुगल लिंक तयार झालेल्या तो आपण शाळेचा जो लॉगिन ओपन करतो ना त्या ठिकाणी पुरावे जोडामध्ये तिथं जाऊन पेस्ट करायचं. ते झालं की तेवढं प्रोसिजर आहे. अशाच 1 लॉगिन 2 लॉगिन करत करत आपल्याला पूर्ण करायची आहे. पण पुरावे आपल्याला गरज आहे. मग आता सर मी कोणता पुरावा भरू नाही का. मग त्याच्यामध्ये 4-4 मानांकन दिलेले. त्यातलं हे जो स्तर आहे प्रारंभिक, प्रगतशील, प्रगत आणि प्रगत, हे 1 नंबर क्षेत्रामध्ये पहिला मानक आहे. त्याच्यामध्ये पुरावे काय जोडायचे 119 मध्ये आहे बघा पुरावे. इथं दिलं ना NEP, NCF, CSP प्रगत, हे देऊन दिलेले आहे त्यांनी. याप्रमाणे सगळे आपल्याला मानके भरायचे आहे. आता मला सांगा स्पॅम संदर्भात कोणाला
बिनधास्त विचारा, आपण चर्चेतून मार्ग निघू शकतो. ग बसले की काहीच होत नाही. असे काही प्रश्न असतात चर्चेतून मार्ग सुटत असतात. जरी चर्चेतून मार्ग सुटत नसतील तर वरिष्ठांचं आपण काय करणार आहोत, मार्गदर्शन घेणार आहोत. पण ते आपल्याला करावंच लागेल. हे कोण करणार काम? मुख्याध्यापक, शिक्षक, टीम, शिक्षक, पालक, एसएमसी कमिटी सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे आपल्याला शाळेचे काम करायचे. स्क्रॅप संदर्भात काही अडचण असेल तर कृपया खरंच विचारा. सर काय हे मला कळलंच नाही, 5 दिवस झालं, नेमकं काय करायचं. काही अडचण नाही, आपल्याला युट्यूबला खूप व्हिडिओ आहे. प्रत्येक मानके कसं भरायचं, 5-5, 10-10 मानकाचे छोटी छोटी व्हिडिओ आहेत. ते व्हिडिओ तुम्ही अगोदर बघा. आणि शक्यतो बघा, मी काय म्हणतो, माझ्या शाळेमध्ये 10 शिक्षक माझं काम आहे असं काय म्हणू नका. शक्यतो इन्व्हॉल्व व्हा, कारण तुम्हाला पण काहीतरी समजलं पाहिजे. कसं असतं, एखाद्या नवीन गोष्टी घेण्यास सुद्धा उत्सुक असावं लागतं. जरी आता जरी तुम्ही डाले इन फ्युचर मध्ये तुम्ही जर पात्र मुख्याध्यापक झालात, काय करणार? इन स्क्वेअर 2049 पर्यंत ही अंमलबजावणी तोवर आपण असतो नसतो ते देव जाणे, पण एक कार्यक्रमाला असणारच आहे. मी 43 पर्यंत माझी ड्युटी आहे. 2043 मी रिटायरमेंट आहे. पण याला आपल्याला पर्यंत आता जे 6 महिने, वर्ष, 2 वर्ष ते बाजूला होतात लगेच. पण आपले जे आहेत, जे 15-20 वर्ष झाले, त्यांची सेवा असणार 15-20 वर्ष. आणि ह्यात आणखी काहीतरी बदल होणार आहे, आणखी प्रक्रिया येणार आहे. ही प्रक्रिया चालूच राहणार आहे, याला चालणार नाही. त्यामुळे आपण स्टॉक संदर्भात लक्षपूर्वक आपल्या माहिती भरायची आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला काही शंका असेल तर प्लीज विचारा. चर्चेतून मार्ग घेऊ शकतो. उगाच ठीक आहे ऐकले, ग्रुपला सोडले लिंक करू. आणि हे पाठवून पुन्हा दिलेले बघा, इथं असं मला जेवढं मला शक्य झालंय, मला जे क्रिएट प्रॉब्लेम झाला होता ते सॉल्व्ह करून मी लिहून तुमच्यापर्यंत पोहोचवले. काल मी 2 दिवस नव्हतो, माझं जर अचानक मला आदेश निघाला जिल्हास्तरीय प्रशिक्षण द्यावं. आपलं कसं असतंय, आपल्याला ते नको असते प्रशिक्षण, पण आपण अविभाज्य घटक आहोत, त्याला आपण नाकारू शकत नाही. सर माझा इकडे पण आदेश काढलाय, शाळेत पण मी 10 दिवस नाही, पण तुम्ही पुण्याला पाठवताय, सर प्लीज ऍडजस्ट करावं लागतं. म्हणून काय आपण काय करणार? मग गेलो, रात्री 10 वाजता आलो. माझा आदेश होता शनिवारपर्यंत थांबणे इथं. परत मी इकडे आलो. आता परत एसएमसी प्रश्न परत यायचं तालुक्याला. मग हे जे कार्यप्रणाली आहे हे चालत राहणार आहे. आणि अजून काय शंका असेल तरी विचारा. या ठिकाणी तुम्ही माझा जो ज्ञान होता तेवढं मी शक्यतो देण्याचा प्रयत्न पूर्णपणे दिलेला आहे. काय चूक झाली तर माफ करा. आणि या ठिकाणी मी थांबतो.